नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज खूप भारी वाटतंय कारण चारुहास पंडित आज आलेले आहेत आपल्याशी गप्पा मारायला. चिंटू आपण सगळ्यांनी लहानपणापासून वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तर त्याविषयी तर आपण गप्पा मारूच, पण त्यांच्याकडनं आपल्याला ॲज अन आर्टिस्ट किंवा ॲज अ सक्सेसफुल आर्टिस्ट आपल्याला काय काय शिकता येईल. चिंटू ग्रो कसा झाला, म्हणजे अजून चिंटू लहानच आहे, पण चिंटू ग्रो कसा झाला याच्याविषयी आपण बोलूया. सर, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग. धन्यवाद बोलावल्याबद्दल. नाही, खूप मजा येते. म्हणजे मला खूप एक्साइटमेंट आहे की अगदी सगळ्यांनी, म्हणजे लहानपणापासून चिंटू कोणाला माहिती नाही असं नाही आहे. आणि आय थिंक 21 नोव्हेंबर 1991 बरोबर यावेळेस पहिला चिंटू समोर आला लोकांच्या, बरोबर. आणि तो हळूहळू मोठा होत गेला. आज 31 वर्ष काही महिन्यांचा चिंटू आहे आणि तो सगळ्यांना आवडतो. तर मला कायम हा प्रश्न पडत आला, जेव्हा सुरुवातीला वाचत होतो त्यावेळेस ती मजा येत होती की चिंटू भारी आहे, आपण बघतोय ते. पण जसं जसं थोडंसं कळायला लागलं की तो मला प्रश्न खूप पडत होता, एवढा चिंटू रिलेटेबल आहे, तर तो रिलेटेबल करण्यासाठी काही स्पेसिफिक तुमची थॉट प्रोसेस होती किंवा त्याच्यावर ब्रेनस्टॉर्मिंग कसं झालं? एक तर रिलेटेबल करायचा म्हणून रिलेटेबल कधी केला नाही. एक्झॅक्टली. म्हणजे चिंटू आम्ही करताना कधी ओढून ताणून केला नाही, राईट. की त्याच्यामागे आपण असा एक प्रचंड विचार केलाय आणि मग तो तुमच्या समोर मांडलाय वगैरे, असं हे नाही. येस, येस. त्यातली जी सहजता होती ती आम्ही कायम मेंटेन करायचा प्रयत्न केला. अर्थात आम्ही म्हणजे मी स्वतःला आम्ही म्हणजे असं भारी आदरार्थी नाही वापरत. आदरार्थी म्हणत नाही, तर मी आणि प्रभाकर वाडेकर आम्ही येस. दोघांनी मिळून चिंटू केला. दुर्दैवाने प्रभाकर वाडेकर यांचं 2013 मध्ये निधन येस, झालं. येस. पुढे हा प्रवास तरी चालू आहे. पण जेव्हा मी आता सुद्धा बोलेन, तेव्हा मी किंवा आम्ही म्हटलं तरी प्रभाकर माझ्याबरोबर आहेच, अगदीच, असं मी अगदीच, गृहीत अगदीच. धरतो. तर दोघांचंही असं हे होतं, की काही चिंटू करताना असं वेगळं ओढून-ताणून काही करायचं नाही. त्यातली सहजता जपायचा आम्ही कायम प्रयत्न केला. हो, आणि त्यामुळे जे आपण लहानपणापासून वाढत असताना जे वेगवेगळे संस्कार घेऊन येतो, हो. तर ते संस्कार म्हणजे त्यात खट्याळपणा, खोडकरपणा हाही आहेच संस्कार आहे. आहेच. तर हे सगळं घेऊनच आम्ही चिंटू हे करायचा प्रयत्न केला. यात एक सहजपणे असेल किंवा कॉन्शियस किंवा सबकॉन्शियसली असेल, की चिंटू कुठे असा विचित्र किंवा वेगळं किंवा काही त्याच्या कॅरेक्टरच्या बाहेर जाऊन वागणार नाही, याची हो, आम्ही काळजी घेतली हो, मात्र. हो. म्हणजे कुठेही चिंटू कधी खट्याळ जरी वाटला तरी ॲरोगंट वाटत नाही बरोबर, किंवा विध्वंसक असं काही त्याच्यामध्ये दिसत नाही. बरोबर. आणि म्हणजे रिलेटेबल तो इतका झाला की सगळ्यांनी डब्यामध्ये भाजी एक्सचेंज केलेली आहे इथपासनं. बरोबर. म्हणजे कितीतरी प्रसंग आहेत असे की जे वाचल्यावरती आपल्याला असं वाटतं की हे आपल्या बाबतीत एकदा तरी घडलेलं आहे. आता मला चिंटूचे पहिले काही ड्राफ्ट जे पब्लिश नाही झालेले हं, किंवा हं. जिथे तुमचा ॲक्चुअल विचार झाला हां, की हे हां. काहीतरी एक सीरीज बनू शकते. बरोबर, कदाचित तो नंतरही झाला असेल. पण त्याच्या आधीचे रफ ड्राफ्ट ज्याला म्हणतो आपण, बरोबर. तर त्याविषयी सांगा की तुमची आणि प्रभाकर सरांची त्याच्यावरती काही चर्चा झाली किंवा कसं काय? ॲक्चुअली पहिला ड्राफ्ट म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे पहिल्यांदा आपण कॅरेक्टरबद्दल म्हणू, हां, की हां. पहिलं ते कॅरेक्टर आमच्या दोघांची अशी चर्चा झाली, की आपण एक मुलाचं कॅरेक्टर तयार करूया. बरं. आता थोडंसं आपण अ, 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 काय म्हणतात, टाईम आणि स्पेसमध्ये पण जाऊ. हं. सो ही चर्चा साधारण कुठे झाली असेल? अ, आठवतं तुम्हाला? साधारण 1990-91च्याच 91च्याच सुमारास असं म्हणायला हरकत नाही. हं. 1991. ॲक्चुअली प्रभाकर माझ्यासाठी कॉपी रायटिंग करायचा. माझी जाहिरात एजन्सी होती येस, येस. आणि त्याच्यासाठी तो कॉपी रायटिंग करायचा आणि शिवाय तो वेगवेगळ्या वर्तमानपत्रात पण काम करत होता बरोबर. ॲज अ ॲडव्हर्टायझिंग मॅनेजर. हं, तेव्हा तो इंडियन एक्सप्रेसमध्ये होता आणि तो तो फ्रीलान्स होता माझ्याकडे कॉपी रायटिंगला हं, आणि जाहिराती मागायलाही यायचा आणि हं. जेव्हा आम्ही गप्पा मारायचो तेव्हा आमचं बेसिक सगळं जे कामाचं बाजूला ठेवून कार्टून, कॉमिक्स, ॲनिमेशन याच्यावर गप्पा मारायचो. राइट. त्यामुळे ह्याच्यातनं असं एक आम्ही विचार केला, की आपण एकत्र मिळून काहीतरी करूया. हं.
जे कॉमिक्स किंवा कार्टूनशी संबंधित असेल. हा अमेझिंग. एक पहिला बेसिक थॉट होता. राइट. आणि मग त्याच्यानंतर दोघंही न्यूजपेपरशी संबंधित होतो. त्यामुळे मग म्हणजे मी आधी सकाळसाठी काही कार्टून्स काढत होतो त्यांच्या वेगवेगळ्या सदरांना. हं. तर म्हणजे मी वर्तमानपत्राशी संबंधित, तोही हो, वर्तमानपत्राशी संबंधित. हो. त्यामुळे न्यूजपेपर हे आमचं एकदम डोळ्यासमोर पहिलं हे आलेलं. अ, त्यामुळे एक त्याच्यात काहीतरी करावं, एक कॅरेक्टर तयार करूया. आणि हं. यात अजून एक मला थोडंसं ॲड करायला लागेल, की हां. अ, मला जी पहिल्यापासूनची कार्टूनची आवड होती, हं, तर वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये आम्ही तेव्हा कार्टून्स बघायचो. हं. इंग्लिश न्यूजपेपर्समध्ये राइट. ज्या कार्टून स्ट्रिप्स होत्या. हो. आता कार्टून स्ट्रिप मला आवडायच्या आणि त्याचं मागचं एक कारण मला असं वाटतं, की हं. आता ते मी थोडंसं मागे वळून बघतो तेव्हा येस. तेव्हा काही कॉन्शियसली केलेलं होतं असं नाहीये. राइट, राइट, राइट. पण मला कॉमिक्सची आवड होती. हं. वेगवेगळी म्हणजे टिनटिन असतील, ॲस्ट्रिक्स असतील, अगदी अमर चित्रकथा असतील, बरोबर. वेताळ. त्यावेळेला हो, वेताळाचे कॉमिक्स असायचे, हो, मॅन्ड्रेक वगैरे. हो. तर ती खूप आवडायची. कार्टून आवडायची म्हणजे मराठीतले दिवाळी अंक त्यात पहिल्यांदा कार्टून्स बघणं. हं. तर ही कार्टून्स आवडायचे आणि विनोद आवडायचे. मग विनोद वेगवेगळे दिवाळी अंकातही हो, ते असायचेच. त्याच्याशिवाय आर.के. लक्ष्मणचे असतील, हो, शशीधर फडणीस वगैरे हो. आणि विनोदी साहित्य म्हणजे पु. ल. वगैरे तर ते सगळं आपल्याला माहितीच आहे. करेक्ट. तर हे सगळं आवड होती. ती आवड एकत्रितपणे कार्टून स्ट्रिप या हं. प्रकारात मिळत होतं, की येस. कॉमिक्सचं एक छोट्या स्वरूपातलं ते एक प्रेझेंटेशन होतं असं मला वाटतं. तर त्यामुळे कार्टून स्ट्रिप हा एक सहज आमच्या डोळ्यासमोर प्रकार आला असावा. आणि जेव्हा कॅरेक्टर तयार करायचं, आधी नाव नव्हतं ठरलं. हो. आम्ही कॅरेक्टर काय करावं असं एक चर्चा करत होतो, की त्याचं कसं असावं, थोडासा इनोसन्स असावा, खट्याळपणा असावा वगैरे. आणि ह्या चर्चेनंतर मी एक स्केच केलं, हं. तेच फायनल झालं. म्हणजे म्हणजे ड्राफ्ट व्हर्जन नव्हतंच हां, बेसिकली. ड्राफ्ट व्हर्जन आम्ही नाही. जे पहिलं स्केच केलं तेच कमाल. हे अर्थात त्याचं नाव तेव्हा हे नव्हतं हो, फायनल झालेलं. हो. पण जे पहिलं जे स्केच केलं तेच त्याच्यातला तो खट्याळपणा, खोडकरपणा मग ते थोडं पुढे फाईन ट्यून होत हो, गेलं. हो. पण सुरुवात या पद्धतीने झाली राइट. आणि म्हणजे मग आता तिथे तिथे मग न्यूजपेपर तुमचा एक प्रायमरी मीडियम तुम्ही डोक्यात ठेवलं होतं. बरं. सो आता हे डेली जेव्हा करायचंय, हं. पहिले उत्साह असतो, आयडिया सुचत असतात. त्यामुळे बरोबर, कदाचित आपण असं म्हणू, की पहिले 300 स्ट्रिप्स डोक्यात असूही शकतील. बरोबर. पण जेव्हा आता मे बी तुम्ही 5,000-6,000 च्या वरतीच स्ट्रिप्स 6,000च्या वर झाल्यात. 6,000च्या वरती स्ट्रिप्स झालेल्या आहेत. बरं, म्हणजे तेवढे थॉट्स आहेत बरोबर. बेसिकली. कारण प्रत्येक स्ट्रिपमध्ये एक स्टोरी आहे. करेक्ट. तर आता डेली सकाळमध्ये पण येत होतं आय थिंक थोडे दिवस लोकसत्तानी कॅरी केलं. बरं. याच्या डेडलाईन विषयी मला खूप कुतूहल आहे, की कारण तुमचे बाकीचे उद्योग चालू होते. बरोबर. तर त्याच्यात जेव्हा आपल्याला रोज हे द्यायचंय, आयदर बँक बनवाल किंवा रोजच्या रोज पाठवाल. तर ते तुम्ही कसं मॅनेज करत होता? ॲक्चुअली पहिल्यांदा जेव्हा आम्ही ही स्ट्रिप्स तयार केल्या, राइट. अर्थात त्याच्या आधी एकदा सकाळचे संपादक तेव्हा कोळेकर होते, विजय विजय कोळेकर. कोळेकर. हं. तेही आम्हाला असं म्हणाले होते, की ते कॉमिक्स असं म्हणत होते, हो. की आम्हाला तेव्हा ते लक्षात येत नव्हतं, की त्यांना कॉमिक स्ट्रिप्स ॲक्चुअली म्हणायचं होतं. हं. पण ते कॉमिक्स म्हणत होते. त्यामुळे आम्ही कॉमिक्स या दृष्टीने एक वेगळा विचार करत होतो. म्हणजे मीच करत होतो तो, कारण त्यांनी मला अप्रोच झाले होते. तर ह्या स्ट्रिप्स तयार झाल्यावर मला असं वाटलं, की हां, ही कोळेकर साहेब जे म्हणतायत ते हे ह्या पद्धतीचं असावं. तर आम्ही एक 3-4 स्ट्रिप करून त्यांच्याकडे गेलो होतो हं, हं. आणि त्यांना म्हटलं, की हे बघा म्हणजे आमची अशी हो, कल्पना आहे. हो. आणि ते म्हणाले, की असं करतो मी आमच्या ते संपादक मंडळ त्यांच्याशी बोलतो. तुम्ही एक अर्धा तास थांबा हं, आणि तुम्हाला कळवतो. मग आम्ही अर्धा तास बाहेर तिथेच आमचे मित्र काही होते त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो. हं. अ, तेव्हा असं एक हे झालं होतं आमचं बोलणं, की आता जर का त्यांनी हो म्हटलं, तर एक हं, हं. साधारण महिनाभराची बँक तयार करू हं, हं. आणि मग आपण चिंटू चालू करू. राइट. करेक्ट. कारण जेव्हा केलं तेव्हा सुद्धा 3 किंवा 4 स्टेपपेक्षा आम्ही पुढचा विचारही केलेला केला नव्हता. नव्हता. राइट, राइट, राइट. तर त्याप्रमाणे एक अर्ध्या तासाने त्यांनी परत बोलावलं हं. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, की
तुम्ही जी त्या स्ट्रिप्स दिल्या होत्या त्यातली एक स्ट्रिप मी प्रिंटिंगला पाठवली. उद्याच्या अंकात येईल. क्या बात है! आणि पुढे चालू करा. म्हणजे आम्ही म्हणालो, "अहो 1 महिना तरी." "नाही, नाही, तुम्ही कराल." म्हणून त्यांनी आमच्यावर जो खरं सांगू का विश्वास दाखवला. तो खरंच म्हणजे आम्ही 22 वर्ष सातत्याने तो विश्वास सार्थ ठरवला असं मला तरी वाटतं. हो. पण ही कशी मॅनेज कशी झाली डेडलाईन? मला अजूनही कुतूहल आहे, की एवढं सुचणं म्हणा किंवा खरं. असं कधी-कधी झालं असेल, की आता डेडलाईन म्हणजे 11 वाजता तुम्हाला पाठवायचं आहे हं. किंवा 11 ही नाही, लवकरच तुम्हाला क्लोजिंग नाही, असेल. ॲक्चुअली संध्याकाळची असायची करेक्ट. डेडलाईन. सो साधारण 6-7 4:30 असायची आधी. हं. नंतर जरा ऑफसेट आणि डिजिटल हो. थोडंसं हे झाल्यावर थोडी पुढे गेली. पुढे गेली. पण तरी तरी साधारण ती म्हणजे तुम्हाला इनव्हेरिएबली 24 तासच असायचे एनिवे हो, हो. प्रत्येक अगदी, स्ट्रिपसाठी. अगदी, अगदी. म्हणजे 24 तास असायचं म्हणजे आम्ही 24 तास ठेवायचो. म्हणजे कधी-कधी असं व्हायचं की आम्ही ठरवायचो की अरे, हे आपलं रोजच्या रोज होतंय. फार अगदी आपण काठावर असतो कायम. तर आपण असं करूया की एक 5-6 बसायचं. हं. म्हणजे एकदम काय म्हणतात डिंक लावून बसायचं म्हणतो आपण. हो, हो, हो. तसं आम्ही बसायचो आणि मग एक 4-5 स्ट्रिप आम्ही तयार करायचो. हं. आणि मग त्या तयार झाल्या, की पुढचे 4-5 दिवस आम्ही काही काही करायचो करायचं नाही. सो पुन्हा ती ती डेडलाईन यायची आणि मग ती डेडलाईन आली, की ते सुचायचं. म्हणजे हो, तो हा एक हा कन्स्ट्रेंट फायद्याचा होता म्हणजे करेक्ट, बेसिकली. करेक्ट, करेक्ट. म्हणजे ते बसावंच लागायचं. अरे द्यायची आज. आणि हो, मग मग विषय त्याच्यावर मग चर्चा आणि मग त्यातनं विषय निघणं वगैरे असं ती सगळी धमाल असायची. हो, आणि त्याच्याबरोबर माझी इतर जी कामं चालू असायची, त्यातनं हे करणं, हो. हा एक कसरतीचा भाग असायचा. करेक्ट, करेक्ट, ते करेक्ट. म्हणजे माझ्या बायकोला मी भरपूर टेन्शन दिलेलं आहे ह्या सगळ्या ह्याच्यात. नाही ॲब्सोल्युटली तर नाही तुम्ही दोघं मिळून पण एक गोष्ट चालू केलेली आहे तुम्ही. तर हो. त्याच्याविषयी बोलू. पण आता हा थ्रेड थोडा कंटिन्यू करताना, एका बाजूला असं मला वाटतं, की चिंटू इन्स्टंट हिट पण झाला. पण बरं. तुम्हाला तो जो एक कार्टूनिस्ट किंवा कॅरेक्टर ओनर हं. ह्या दृष्टीने तो लाईमलाईट मिळायला किंवा तो रिकॉग्निशन मिळाला लाईमलाईटपेक्षा. हं. त्याला काही वेळ गेला असावा. बरं. तर मग ह्या केसमध्ये जेव्हा पहिले 2 वर्ष किंवा 1 वर्ष जेव्हा खूप नवीन आहे कॅरेक्टर. हं. तर तिथे तो उत्साह कसा टिकला? म्हणजे ॲज अ आर्टिस्ट मी हा प्रश्न विचारतोय. उत्साह म्हणजे एकतर मुळात काम करताना आम्हाला आनंद, मजा येत होती ती. ग्रेट, त्यामुळे ग्रेट. तो एक भाग होता. राइट, राइट. दुसरं असं झालं, की एक पहिल्या 1-2 महिन्यानंतरच आम्हाला प्रतिक्रिया यायला लागल्या, की फीडबॅक चालू झाले. फीडबॅक चालू झाला. म्हणजे सुरुवातीला म्हणजे आम्हाला पुण्यातनंच प्रतिक्रिया येणार. त्यामुळे सुरुवातीला जरा, की "काय अरे तुझं तू कुठेतरी नाव वाचतंय" वगैरे. मग एक हम्म. 4-5 महिन्यांनी लोकं म्हणायला लागले, "अरे आमची मुलं वाचतात बरं का तुमचं ते चिंटू सदर." राइट. म्हणजे ॲक्चुअली आम्ही हे सगळं म्हणजे आता तुम्ही अजून मोठी माणसंही वाचतायत वगैरे. हो. चिंटू हे लहान मुलांपासून आजी-आजोबांपर्यंत सगळ्यांसाठी हे केलेलं येस, हे येस, आहे. येस, येस, येस. पण सुरुवातीला लोकं जरा बिचकायचे, की हं. अरे हे त्यांना वाटायचं, की अरे मुलांसाठी असेल. हो. पण एक 8 एक महिन्यांनी ते सांगायला लागले, की "अरे आम्ही पण चिंटू वाचतो, हो. पण किती दिवस चालवणार आहात?" म्हटलं, "हे चालूच राहणार आहे." "अरे जरा कल्पना पुरवून वापरा, हो, एकदम एक्झॅक्टली. संपवू नका." करेक्ट. पण ही सगळी मजा होती आणि जे लोकांचं रिकॉग्निशन आणि तो जो फीडबॅक होता, हो, तो खूप आवडायचा हो, आणि त्यामुळे ते अजून उत्साह आला. म्हणजे काम करतानाही तो आनंद व्हायचाच, पण हो. आपल्याला जो आनंद होतो, तो दुसऱ्यांना देण्याचा आनंद हाही एक मोठा वेगळा आनंद नाही, होता. नाही. अगदीच उत्तम म्हणजे आणि आय थिंक तो ड्रायव्हिंग फोर्स असेल जास्त करून. बरं. आता जेव्हा दिवस हे केल्यामुळे हं. असं थोडंसं तुम्हाला रिलॅक्स व्हायला होतं का, की हां, मला माहिती आहे काय करायचंय? नाही, नाही. कधीच नाही. नाही ना? प्रत्येक वेळा काहीतरी नवीन काहीतरी करायचं. मग हे करणं जे नवीन करणं आहे, हो, ते शब्दातनं असेल, चित्रातनंही असतं. बरोबर. चित्रातनं म्हणजे तुम्ही कॅमेरा अँगल कसा किंवा तो विनोद कसा डिलिव्हर करताय. हो, म्हणजे आम्ही असं म्हणतो, की वर्तमानपत्रातलं 3 कॉलम बाय 5 सेंटीमीटर हा आमचा कॅनव्हास. हो. आणि त्या कॅनव्हासवर रोज लोकांना पकडून आणायचं, की त्यांना तो इंटरेस्टिंग वाटला पाहिजे. करेक्ट, करेक्ट. त्यामुळे त्या तेवढ्या छोट्या स्पेसमध्ये वेगवेगळे प्रयोग पण केलेत आम्ही. हो. म्हणजे
कधी कॅमेरा अँगल, वेगळा कॅमेरा अँगल. अर्थात हे कॅमेरा अँगल म्हणजे उगाचच कॅमेरा अँगल लावायचा म्हणून नाही, हं. तर त्या विनोदाला पूरक असला पाहिजे. प्रिसाइजली. तर तसा जर का असेल तर तो वापर हे हो, करायचा. हो. मग कधी सिंगल स्ट्रिप म्हणजे एकाच फ्रेममध्ये पूर्ण त्याच येस, याच्यात केलेले आहेत. कधी येस. 2 मध्ये, कधी 3 मध्ये असं वेगवेगळे प्रयोग काही केलेले आहेत आणि त्याचं पण एक लोकांना म्हणजे अ, विनोद हा तर आहे, पण व्हिज्युअली सुद्धा त्यांना ते इंटरेस्टिंग वाटणं वाटलं हे खूप पाहिजे. महत्वाचं होतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. हे सगळ्या कॅरेक्टरची स्टाईल जी पहिल्यापासून पाहत आलेली आहे. हो, म्हणजे जोशी काकू असतील, त्याचे बाबा असतील, आई असेल, बगड्या असेल, बरोबर. या सगळे लोकं तसेच दिसतात. करेक्ट. म्हणजे ती स्टाईल पण मेंटेन स्टाईल झाली. स्टाईल म्हण. आणि पहिले कदाचित आय थिंक ब्लॅक एंड व्हाईट सुरुवात झाली असेल. सुरुवातीला ब्लॅक अँड व्हाईट होतं. कारण तेव्हा वर्तमानपत्रच ब्लॅक अँड व्हाईट छापली येस. जायची. सो तो कलर ॲड होत गेला नंतर. बरोबर. आणि मग आता पेन पेपर आय एम गेसिंग की तुम्हाला पेन पेपर शिवाय म्हणजे ते रादर जास्त आवडत असेल. बरोबर. पण जसं डिजिटल गोष्टी आल्या म्हणजे iPad सारख्या गोष्टी पण आल्या. त्याचं ट्रान्झिशन तुमचं कसं झालं आर्टिस्ट म्हणून? सुरुवातीला जसं पेपरवर मी क्रुकवेलनी काढायचो. हं. म्हणजे शाईत ते हो, क्रुकवेल पेन असतं जे हो. बुडवायचं, वॉटरप्रूफ इंक असायची राइट. आणि त्यातनं चित्र काढायचो. आता हे करत असताना काय व्हायचं, की उन्हाळा असेल ना, त्यावेळी जाम वैताग यायचा. वाळत असेल. वाळत म्हणजे पेन इकडून शाईत बुडवून इकडे कागदावर टेकवेपर्यंत शाई वाळलेली असायची. अरे बापरे! असं म्हणजे थोडंसं ते मग थोडंसं पाणी पातळ किंवा असं हे करून मॅनेज करत बसावं लागलं. हं. मग एसी बसवला, की बाबा पटकन वाळू नये हो, म्हणून मग हो, हो. की बाबा तर हे असं हे होत गेलं. त्याच्यानंतर मग जे डिजिटल युग आलं, डिजिटल हं. एकदम आलं नाही. तर बरोबर. पहिल्यांदी स्कॅनर्स वगैरे आले. हो. तर मग आम्ही काय करायला लागलो, की चित्र स्कॅन करायचो. कॉम्प्युटर घ्यायचं, कॉम्प्युटरवर Photoshopमध्ये कलर करायचं हो. आणि मग ते पाठवायचं. मग हं. ते तेव्हा फ्लॉपी डिस्क असायच्या. त्या फ्लॉपी डिस्कमधनं अरे सकाळमध्ये बापरे! आमचा माणूस जाऊन देऊन यायचा. राइट. कधी-कधी ती फ्लॉपी डिस्क करप्ट व्हायची वगैरे अशा बऱ्याच सगळ्या गोष्टी गमती-जमती व्हायच्या. हो. झालेल्या आहेत आणि हे सगळं डेडलाईनमध्ये चालू आहे. डेडलाईनमध्ये. हं. त्याच्यानंतरची पुढची जी स्टेप आहे ते मी हे घेतला, टॅब घेतला. टॅब म्हणजे हो. त्याकडे म्हणजे हे सगळं iPadच्या आधीच iPad आहे. वगैरेचं खूप आधी, खूप Wacomची एक होती टॅबलेट. Wacomची टॅबलेट आहे ती. राइट. तर ती माझ्याकडे अजूनही चालू आहे. म्हणजे हं. जवळ-जवळ एक 15 वर्ष वगैरे मी ती वापरतोय आणि खणखणीत चालू हो, आहे. हो. मोठा स्क्रीन वगैरे. म्हणजे मला वाटतं पुण्यातली पहिल्या 3-4 याच्यातलीच असेल ती हं. टॅब. राइट. पण ते डिजिटल युग जे आलं ते एकतर त्यामुळे थोडंसं ॲडव्हांटेज त्या हो, माध्यमाचं डिजिटल याचा ॲडव्हांटेज, हो. की तुम्ही एन्लार्ज करून अजून जास्त डिटेलिंग रीडिंग किंवा करू नीट हे शकता. करू शकता येस. किंवा जो फॉन्ट आहे, लेटरिंग आहे, हो. ते आम्ही स्पेशल डेव्हलप करून घेतलं. चिंटूचा फॉन्ट. हं. राइट, राइट. सुरुवातीला आम्ही हाताने लिहायचो. हो. मग फॉन्ट डेव्हलप केला, की जो हं. थोडासा हाताने लिहिल्यासारखा वाटेल. येस. त्याच्यानंतर कलरिंग मग त्याच्यावर करायला लागलो. मग पुढे सीडीमधनं पाठवायचं. मग आता ईमेलवरनं जायला लागलं. येस. तर हे असे बदल होत गेले राइट, राइट, आणि राइट. म्हणजे जसं टेक्नॉलॉजी बदलत म्हणजे चिंटू सुद्धा जेव्हा सुरू झाला 91 साली, हं. तेव्हा दूरदर्शन हे एकच चॅनल होतं हो. टीव्हीवर. ते आता हजारो चॅनल्स असा तो सगळा प्रवास आहे. तेही झाला Instagramवरती चिंटू आला. म्हणजे आता ते बरोबर. तिथेही बऱ्यापैकी आहे. आय थिंक YouTube चॅनल पण तुम्ही हो, आय थिंक हो. 4-5 वर्षापूर्वी चालू केलं होतं. करेक्ट. तर त्यालाही चांगला रिस्पॉन्स आहे. पहिल्या काही व्हिडिओजना हो, हो. म्हणजे म्हणजे आता सगळे 5-6 लाखात आहेत व्ह्यूज. हो, जास्त काही-काही याला 32 लाख वगैरे पण हो, आहेत. एक्झॅक्टली. म्हणजे सगळे मिळून काही कोटीत व्ह्यूज झालेले नक्कीच, आहेत. नक्कीच. या छोट्या-छोट्या आम्ही ॲनिमेशन फिल्म्स केल्यात. हां, चिंटूचे जे छोटे विनोद असतात त्याच्या छोट्या ॲनिमेशन फिल्म्स केल्यात आणि करेक्ट. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. पण अर्थातच YouTubeचं गणित, आर्थिक गणित हो, हे थोडं कारण या आमच्या 35, 40, 45 सेकंदाच्या सेकंदाच्या. हे होत्या. त्यामुळे ते मॉनिटायझेशन होणं हो, हा एक त्यातला आर्थिक भाग जो असतो हो, तो हो. तेवढा आहे नाही. तरी एक 40 एक आम्ही हे केलेले आहेत आणि टाकलेले आहेत आणि आता थोडासा विचार करतोय, की जरा मोठ्या लेन्थच्या हो. अर्थात त्याचं पुन्हा ते बजेट वगैरे हा एक भाग आहेच. येस, पण येस. हे करायचंय. नाईस, नाईस. आता थोडं आपण अभिनवकडे आम्हाला घेऊन चला. येस. तिथले काय दिवस होते, मित्र, तिथल्या गप्पा आणि तेव्हा असं काही वाटलं होतं का, की हे कॅरेक्टर आपण करू?
नाही. म्हणजे अभिनवमध्ये असताना एकतर शाळेत असताना कॉमिक्स वगैरेची आवड लागली होती. हं, हं. मग तेव्हा इंद्रजाल कॉमिक्स होती, हो, म्हणजे ते फॅन्टम वगैरे हो, आणि अमर चित्रकथा हे हो, होतं. हो. कॉलेजमध्ये तर रेग्युलर चित्रकलेचं शिक्षण म्हणजे मी कमर्शियल आर्ट्सला होतो. हो, ॲडव्हर्टायझिंगचं शिक्षण घेत होतो. अ, कॉलेजमध्ये काही कार्टून शिकवत नाही. हो. पण एखादं काही हे आला विषय आला, तर जमलं तर कार्टून त्यात टाकायचं. त्या हं. कार्टून पद्धतीने तो विषय म्हणजे मी फायनल इयरला एअर इंडियाचं हे घेतलं होतं. हं, हं, हं. विषय घेतला होता आणि मग त्यात तो महाराजा तेव्हा महाराजा. होता. तर महाराजाचा वापर करून वगैरे असं शक्यतो ते कार्टूनकडे कल होता. इव्हन परीक्षेत सुद्धा हं, हं, हं. माझ्या म्हणजे माझ्या लकनी एक असं आलं होतं, की ॲनिमेशनसाठी एक 2 कॅरेक्टर्स तयार करा. क्या बात है! म्हणजे हा कार्टून मला आवडत असल्याचा एक उपयोग झाला त्या राइट. परीक्षेत मला वाटतं. हं. आणि ह्या ह्याच्यात मला टिनटिन किंवा ॲस्ट्रिक्स आमच्याकडे हो. काही जुनी पुस्तकं विकायला एक जोशी म्हणून यायचे. हां. तर ते पुस्तक मला ती पुस्तकं बघितल्यावर किंवा आम्ही मॅड मॅड मॅगझिन्स हो, घ्यायचो हो, त्यांच्याकडनं. हो. तर ही कारण तेव्हा जुनी पुस्तकं अशी मिळणं हे अवघड असायचं. बरोबर. पण ते आणून तिथे हे करायचं आणि मग आम्ही त्यातनं ते निवडून मी शक्यतो कार्टून्सची घ्यायचो. हं. हा एक सहजपणा होता. राइट. तर त्यामुळे तो आणि अभिनवचे मित्र वगैरे सगळे आमच्या ह्याच्यात एक चांगला कार्टूनिस्ट पण होता. हं. परिमल सूर्यवंशी म्हणून. हं, हं, हं. तर त्याचीही कार्टून्स बघून म्हणजे एक बरोबरीचा कोणतरी असं असलं, की आपल्यालाही येस. ते कार्टून्स थोडं करावेसे आणि वाटतात. काय म्हणतात थोडं डिस्कशन होतं हां. किंवा असं आपल्याला वाटतं, की करेक्ट, अरे हा करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि मी मिळून काहीतरी बोलू शकतो. बरोबर. आता प्रॅक्टिस हा जो विषय आहे, कारण आर्टिस्टला ती गोष्ट महत्त्वाची आहे. तर प्रोफेशनल ॲड एजन्सीचं काम, हं. अ, चिंटूची डेडलाईन बरं. ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिस किंवा असं कधी व्हायचं का, की चिंटू तुम्हाला माहिती करायचं नाहीये आत्ता, पण तरी एक काहीतरी प्रॅक्टिस चालू आहे किंवा असा वेळ काढलात का तो आपोआप व्हायचा? अ, अ, खरं तर इच्छा खूप होती, की वेळ काढायचा आपल्याला प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे. असं सतत जाणवत राहायचं, की हं, प्रॅक्टिस. यात एक मध्ये एक असा टप्पा आला होता 94 साली. हं. अ, तेव्हा ॲनिमेशन हा प्रकारच कुठे नव्हता भारतात. राइट. म्हणजे एक मुंबईला राममोहन बायोग्राफिक्स म्हणून होतं, की हां. ते सेल ॲनिमेशन म्हणजे जे आपण पूर्वीच्या वॉल्ट डिस्ने फिल्म ज्या पद्धतीने हो. करायच्या त्याला हो, सेल हो. ॲनिमेशन, 2D ॲनिमेशन. हं, हं, हं. तर 3D तर यायचंच होतं. यायचं होतं. तर त्यावेळी त्यांची एक जाहिरात आली होती, की ॲनिमेशनचा ते कोर्स घेणार आहेत. हं, आणि त्यावेळी तो मुंबईला होता. आणि मी म्हटलं, की ही संधी आहे. मला ॲनिमेशन असं डेस्परेटली शिकायचं होतं. हं. तर मग मी तेव्हा जवळ-जवळ 4 ते 6 महिने असं आठवड्यातनं 3 वेळा वगैरे मुंबईला जाऊन ते हे क्या सगळं बात है! चालू होतं. ॲडव्हर्टायझिंग चालू होतं. बालभारतीची मी कामं करत होतो. शिवाय अजून काही वेगवेगळे कव्हर्स, पब्लिकेशन्स वगैरे म्हणजे सगळा गोंधळ असायचा हो. आणि त्यात चिंटूही चालू होता. पण हा केल्याचा मला खूप फायदा झाला. म्हणजे जसं तू हं. म्हणा, की प्रॅक्टिस वगैरे, हो. तर प्रॅक्टिस नाही तरी तिथे मला जे शिकणं किंवा एकूण एखाद्या कॅरेक्टरचा 3 डायमेन्शनली कसा विचार करायचा. ॲब्सोल्युटली. म्हणजे ह्याच्यासाठी मी आधी हे करतच होतो. हं. मी डिस्नीची अनेक पुस्तकं बघायचो. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, की ते विकत घेणं, हो, वेगवेगळी जुनी हो, पुस्तकं, हो. त्यात डिस्नीची पण होती. तर त्यात ते 3 डायमेन्शनली कसा विचार करतात हे. पण इथे ॲक्चुअली प्रॅक्टिकली तुम्ही जेव्हा कोणाबरोबर काम करता, तिथे अजितराव म्हणून एक अतिशय चांगला मेंटॉर म्हटलं तरी चालेल, तो मला बरोबर, भेटला, की बरोबर. त्यांनी एक म्हणजे शिकवण्यापेक्षा तुम्हाला एक हे काय म्हणतात त्याला पंप करणं, की हं. तुम्ही काय करू बरोबर, शकता. बरोबर. तर असं एक त्याचा तो मला एक मोठा फायदा झाला. हं. प्रॅक्टिस मग ती काय आम्ही 6,000 चिंटू केले त्यामुळे 6,000 दिवस प्रॅक्टिस. बरं चिंटू करताना असं नाही व्हायचं, की डायरेक्ट अगदी सुरुवातीच्या काळात डायरेक्ट आम्ही कागदावर हे करायचो. हो, हो, हो. पण पुढे मग आधी रफ स्केच करायचं. मग त्याचं पुन्हा थोडंसं अजून व्यवस्थित हे करायचं आणि मग हो. फायनल कडे जायचं. कारण ही मे बी जबाबदारी पण तुम्हाला हळू-हळू वाढत गेली असं वाटत असेल, की बरोबर, पहिले काही होत्या जिथे तुम्हालाही माहिती नव्हतं बरोबर. लोकं कसे रिएक्ट होणार आहेत. करेक्ट. ती मजा येते आपण करू. पण नंतर जेव्हा-जेव्हा तुम्हाला कळायला लागलं कारण म्हणजे आता लिस्नर्स
ना आपल्याला एक थोडा हे देऊया आपण व्हॉल्यूम, की 90 ते 2000 किंवा 2000 अर्ली 2000 याच्यात न्यूजपेपरचं डिस्ट्रीब्युशन खूप मोठं होतं. बरोबर. जे आता कदाचित कमी झालं असू शकतं. तर एवढे लोकं, घरातली 5-5, 6-6 माणसं, बरोबर. लहान मुलं, शिक्षक, हे सगळेच लोकं हे चिंटूकडे पाहत होते. तर त्यामुळे तुम्ही जे म्हणताय, की पहिले रफ आणि मग थोडं डिटेलिंग हो, करत, हो. तर हे करणं पण तितकंच गरजेचंही होतं तुमच्यासाठी. अगदीच, अगदीच. म्हणजे मला अनेक वेगवेगळे कला शिक्षकांकडनं हे आलं, हं. की आम्ही मुलांना तुमचे कॅमेरा अँगल कसा हे घेतलाय किंवा हो. पर्स्पेक्टिव्ह काय वापरलंय चिंटूमध्ये, राइट. ह्याच्याबद्दल आम्ही सांगतो मुलांना, की मेमरी ड्रॉइंगसाठी आम्ही रेफर करायला सांगतो मुलांना चिंटू. तर एक्सलंट. हे एक मला चांगलं हे वाटलं, की आपण जे कष्ट घेतोय हो, त्याच्यावर, हो, हो. त्याचं कुठेतरी आणि ते कष्ट जे आहे ते फक्त इम्प्रेस करण्यासाठी नाही, तर ते प्रॉडक्ट अधिक चांगलं होणं. एक्झॅक्टली. तुम्ही या नवीन-नवीन, कारण आता म्हणजे आता मी लिस्नर्सना सांगू इच्छितो, की तुमचं जे Instagram हँडल आहे, त्याची आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तर पण तिथे बऱ्यापैकी रिसेंट एक तुम्ही स्क्रोल टाकलाय, हं. की ज्याच्यात भरपूर शॅडोजचा वापर आहे. म्हणजे रस्त्यावरती सुद्धा जेव्हा चिंटू चालतोय, हां, त्याच्या पायाची एक पायाची शॅडो shadow पडली. रस्त्यावरती आहे. बरं. किंवा एक स्ट्रिप होती ज्याच्यात चिंटूचे बाबा त्याला आवरायला सांगतात, हं. की आईनी मला तुझ्याकडनं आवरून घ्यायला सांगितलं, तर बरोबर. खोली आवर, पसारा आवर, असं करेक्ट, ते करेक्ट, काहीतरी आहे. करेक्ट. तर त्याच्यात तुम्ही जो म्हणताय तो कॅमेरा अँगल लोकांना दिसू शकेल. म्हणजे आता आपण हो, ऑडिओ करतोय त्यामुळे हो. दाखवू नाही शकत. बरोबर. म्हणजे तो पण त्या थोडंसं टॉपनी घेतल्यामुळे त्या खोलीतला पसारा दिसतो. प्रिसाइजली, आणि त्याच्यानंतरच्याच प्लेटवरती हां, चिंटू बाबांकडे बघतोय. करेक्ट. त्यामुळे तोही अँगल एक खूप हां. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बाबांच्या नजरेतनं चिंटू कसा दिसेल. एक्झॅक्टली, करेक्ट, एक्झॅक्टली. करेक्ट, सो करेक्ट. तो अँगल आता सर हां, आपल्याला हां. सांगतात. तुम्ही म्हणजे कॉन्स्ट्रेंट तुमच्याकडे एवढा होता, की 3 प्लेट्स आहेत आपल्याकडे. बरं, 3 चौकोन आहेत बेसिकली. त्याच्यात आपल्याला खेळायचंय. बरं. कॅरेक्टर्स तसं जर बघायला गेलं तर चिंटूमध्ये खूप जास्त कॅरेक्टर्स नाहीयेत. नाहीयेत. तर याचा मोह झाला का आवरला का झालाच नाही? नाही, एक ठरवलं होतं, की एकतर जेव्हा असं लिमिटेशन येईल, की बाबा ह्या कॅरेक्टर्समधनं आम्ही विनोद तयार करू शकत नाही, असं जेव्हा वाटेल, तेव्हा एंटर तेव्हा करा. एखादी कॅरेक्टर आपण वाढवूया, असं हे राइट. झालेलं. पण तसं मला वाटतं, की अ, प्रत्येकाचंच रिप्रेझेंटेशन या कॅरेक्टरमध्ये येतंय. त्यामुळे हो. एक वेगळं कॅरेक्टर काही करायची गरज नाही, असं गरज नाही आम्हाला वाटत आहे. फ्रँकली वाटलं आणि अजूनही पुढे जर का असं वाटलं, की बाबा एखादं कॅरेक्टर आपल्याला तर विचार करू. मग आता एक एक थोडा ऑफ प्रश्न आहे. हा तुम्ही डॉज पण मारू शकता. हं. माझ्या डोक्यात एक आलं होतं, मी इथे ते लिहून ठेवलंय, की आज चिंटू पॉडकास्टविषयी जर का विचार करत असेल, हां. तर तो तो काय करत असेल? किंवा त्याचं एक छोटं कार्टून जर का जमलं बरं. आपल्याला, हं. तर आपण ते नंतर बघूया. म्हणजे कंपल्शन नाही. पण मला आवडेल, की चिंटू पॉडकास्टविषयी, कारण पॉडकास्ट हे नवीन मीडियम आहे. तर त्याविषयी चिंटू काय म्हणेल किंवा काही म्हणेल का? असं काही? म्हणेल म्हणजे तो पॉडकास्टवरच म्हणेल. म्हणजे हां, मी जर का आता चिंटूला घेऊन आलो असतो, हां. तर त्याने मला बाजूला सारून तोच बोलायला लागला असता. क्या बात है! क्या तर बात है! त्यामुळे पॉडकास्ट मग त्याच्यावर पुढे पुन्हा अजून काही विनोद घडले असते. त्याच्यासाठी प्लीज. मला अर्थातच व्यवस्थित वेळ देऊन बसावं लागतंय. नाही, नाही, नाही. क्या कारण बात है! पण. विनोद करणं हे असं हे नाही, की जाता-जाता सुचलाय हो, असं होत नाही. हो, हो. म्हणजे एखादा तुम्हाला कधीतरी सुचू शकतो. राइट, पण याच्यासाठी व्यवस्थित विचार करून बसावं लागतं, विचार करावा लागतो. राइट. वेगवेगळे ऑप्शन्स येतात तुमच्यासमोर. हो. त्यातनं निवडावं नेमका लागतं. चांगला ऑप्शन कारण तुम्ही कित्येक लाख लोकांशी संवाद साधत असतात. म्हणजे हो. आज पूर्वी सकाळ किंवा लोकसत्ताचा कप काही लाखात होता आणि आजसुद्धा चिंटू या दोन्ही म्हणजे Facebook आणि Instagram Instagram. दोन्ही माध्यमातनं किमान 7 एक लाख लोकांपर्यंत हो, जातो. हो, तर हो. त्यामुळे तो एक सगळ्यांच्या दृष्टीने विचार करावा लागतो, की हो. सगळ्यांशी कम्युनिकेट झालं पाहिजे. म्हणजे येस. तुम्ही जेव्हा चित्र काढता, तेव्हा स्वांत सुखाय काढू शकता. हां. पण जेव्हा एखादा विनोद असतो, हे कम्युनिकेशन असतं. तुम्हाला येस. ते योग्य पद्धतीने मग ते एक्सप्लेन नाही करावं लागलं हो, पाहिजे, की एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. तर ते कळलं पाहिजे करेक्ट, आणि सगळ्या लोकांना कळलं पाहिजे एवढ्या. करेक्ट. मगाशी तुम्ही बालभारतीचा उल्लेख केलात. बरं. अ,
आय थिंक बऱ्याच लोकांना हे माहिती नसेल, पण तुम्ही बालभारतीबरोबर एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे. हं. तर ते काय स्वरूपाचं होतं आणि ते काम कसं तुम्हाला मिळालं? बालभारती मी 1983 म्हणजे कॉलेज संपल्यानंतर 2 वर्षांनी हं. लगेच. म्हणजे तेव्हा आधी मारिओ मिरांडा बालभारतीचे इंग्लिश मला की इंग्लिशच्या पुस्तकांचं काम मिळालं. हो. हां, हं. आणि आधी मारिओ मिरांडा अर्थात ते व्यस्त झाले कामामध्ये. हो. तर 1983 ते 2003 एवढी वर्ष मी म्हणजे 20 बालभारतीचे वर्ष इंग्रजी बालभारतीची. चित्र हे केलेली क्या आहेत. बात है! म्हणजे अनेक पिढ्या ते चित्र बघत मोठी झाली. प्रिसाइजली. कधीतरी मला अचानक कोणीतरी सांगतं आणि खूप छान वाटतं, की तुमची चित्र बघत म्हणजे आम्हाला आवडायची वगैरे. धड्यांमध्ये होती, अ, सगळीकडेच होती, हो, राइट? सगळीकडे होती. तर एक ते काम मिळालं म्हणजे तेव्हा सकाळमध्ये मी काही कार्टून्स करत होतो. हां. तर ते दासवानी म्हणून तिथले जे याच्यावर होते कमिटीवर. हं. तर त्यांना कोणीतरी सांगितलं, की हा कार्टून्स काढतो हं, वगैरे. तर हं, हं. त्यांनी मला तिकडे बालभारतीच्या याच्यावर बोलावलं. हं, तिथे धन्वंती हर्डीकर या बालभारतीचं इंग्लिशचं हे बघायच्या. हं. आणि त्यांनी मला 1-2 कविता आणि एक धडा दिला होता, की याच्यावर चित्र काढून आणून दाखवा. आणि मग ते चित्र मी काढलं आणि हं, त्यांना दाखवलं. हं. आणि ते बघितलं त्यांनी आणि त्यांनी एकमेकांकडे बघितलं. त्याच्यावरूनच कळलं, की त्यांना आवडले. तर नाईस. तिथनं ते काम सुरू झालं हां. आणि ते एवढं वर्ष मग पुढे मी थोडं जास्तच बिझी व्हायला हो, लागलं हो, आणि मग ते प्रेशर यायला लागलं. कारण खूप काढायला लागायची चित्र. हो. बरं पाठी टाकता येत नाही कारण मुलांसाठी ते हे मी त्याची एक आठवण सांगतो, की मला वाटतं आपल्या इथे पहिलीपासनं इंग्रजी हं, असं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. तेव्हा मला वाटतं हे झालं, की हं. पहिलीपासनं इंग्रजी. राइट. आणि मग पहिलीपासनं इंग्रजी तर हे संपूर्ण अगदी खेड्यापाड्यात जाणारं पुस्तक. हं. त्यामुळे त्याला एक भारतीय टच पण असला पाहिजे. म्हणजे ठीक आहे, करेक्ट. जनरल इंग्लिश मीडियम तेव्हा तरी एक शहरी भागातले हे हो, होते. हो, हो, पण हो. पहिलीपासनं इंग्रजी हा जो सुरू झाला, त्याचं काम करायचं होतं. म्हणजे त्यात बाबा ब्लॅक शिपसुद्धा एक धनगराचा मुलगा त्या शिप वगैरे असं सगळं ते हे केलं होतं. हं. पण काही शाळांतनं असं खेड्यातल्या वगैरे, की आजपर्यंत मुलं मधल्या सुट्टीत सुद्धा पुस्तक घेऊन बघत क्या बसलेत, बात है! क्या बात असं है! हे नाही झालं. तर ती एक छान दाद होती असं मला हो, वाटतं. हो, हो. तर ती ती पण करताना मजा आली, पण खूप प्रेशर पण यायचं कारण ॲडव्हर्टायझिंग, चिंटू रोजचा आणि शिवाय बालभारतीची डेडलाईन असायची. हं. कारण योग्य वेळात म्हणजे काही कोटींचं प्रिंट ऑर्डर असायची. त्याच्यासाठी ते हो, करून एक्झॅक्टली. देणं. त्याची डेडलाईन हं, अ, होतीच आणि हे पॅरलली चालू होतं. बरोबर, 91 पासून पुढे चिंटू बरोबर. आणि 83 ते 2003 20 वर्ष जवळपास. मार्वल सीरीजमधलं स्पायडरमॅन किंवा अशा ज्या मोठे हे जे काही कॉमिक बुक्स आहेत, बरोबर. तर त्याचा जो क्रिएटर आहे हं, सध्याचा तो टॉड मॅकफार्लन म्हणून. बरं, तर मला सारखी तुमची तुलना त्याची म्हणजे माझ्या डोक्यात होती ती. बरोबर. कारण की त्याचा एक पॉडकास्ट आहे. त्याची लिंक पाठवतो तुम्हाला किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्येच देऊ. तर त्याच्यात बऱ्याच ज्या तुम्ही गोष्टी सांगताय त्या बऱ्यापैकी सिमिलर आहेत. कारण ते बरोबर. तिथनं कॅरेक्टर डेव्हलप होत गेलं, हं, हं, इव्हॉल्व होत हं, गेलं. हं. जसं Marvelचं एवढं मोठं डिस्ट्रिब्युशन आहे, बरोबर. तर चिंटू हा कॉमिक स्ट्रिपच्या पुढे न्यावा, हं, असं तुम्हाला कधी वाटलं का? किंवा एखादं दुसरं कॅरेक्टर रेंगाळतंय, पण या कामामुळे आपल्याला करता बरोबर, येत नाहीये, असं बरोबर. काही द्विधा मनस्थिती म्हणा किंवा कन्फ्युजनचा काळ? अनेकदा झालं म्हणजे अजूनही आहे तो असं म्हणायला हरकत नाहीये. की आपण सर करूया. हं. एखादं तुमच्याकडे जर कॅरेक्टर असेल तर 100% मला नाही, नाही. आवडेल. मला आता चिंटूचं अनेक अंगाने मला म्हणजे आता तुला माहिती असेल, की आम्ही अनेक प्रॉडक्ट्स काढले. हो, चिंटूचे टी-शर्ट्स आलेले आहेत. हो, हो, चिंटूचं फाउंटन पेन आलेलं हो. आहे. चिंटूचे याची पॅड्स आली आहेत. एक्झाम पॅड्स आली आहेत. येस. अशी वेगवेगळी प्रॉडक्ट्स काढतोच आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद हो, आहे. हो. ॲनिमेशन फिल्म्स आल्यात. ॲनिमेशनचं जर स्वप्न खूप होतं, पण तेव्हा परिस्थिती तशी नव्हती, की हम्म. ॲनिमेशन कारण ते डिजिटल युग यायचं होतं. त्याच्या आधीच आम्ही ॲनिमेशन शिकायला लागलेलो होतो आणि तेव्हा अतिमहाग ते होतं. आजही हो. आहे ते. करेक्ट. तरी तो प्रयत्न चालू आहे. चित्रपट तर येऊन गेले येस, 2 तर 2 तो घेऊन एक गेले. भाग आहे. करेक्ट. आता पुढचा पण एक चित्रपट काढावा वगैरे असं डोक्यात हां. चालू आहे. हो. त्याच्यानंतर
कदाचित OTT प्लॅटफॉर्मसाठी काही चिंटूची सिरीज करावी. अमेझिंग तर अमेझिंग. असं अनेक वेगवेगळे डोक्यात थैमान घालतायत विचार असं चालेल. कॉमिक्स जे म्हटलं की हो. एखादं चिंटूचं कॉमिक्स करायला पाहिजे. हो अर्थात हे जे तू याचं सांगितलंस की मार्वलचं हो वगैरे, हो. त्यांच्याकडे हजारो आर्टिस्ट आहेत. हम्म. हजारो आर्टिस्ट आहेत. राईट. ते कॉमिक्स एकेका आर्टिस्टला ते एक कॉमिक देतात. एक्झॅक्टली. त्या एका कॉमिक्सवर पण 3-4 आर्टिस्ट हो, काम म्हणजे करत असतात. लेटर वेगळा असतो, कलरिंग आर्टिस्ट कलरिंग वेगळा आर्टिस्ट असतो, असतो, पेन्सिलर पेन्सिल वेगळा वेगळा असतो. आणि इंकिंग करणारा वेगळा. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. म्हणजे एवढं सगळं ती टीम उभी करणं. हो. आणि जेव्हा माझ्या डोक्यात हे विचार येत होते तेव्हा तेवढे चांगले आर्टिस्ट मिळत नव्हते. राईट की राईट. हे म्हणजे मूळ जे चिंटू स्ट्रीप आहे ती तर मीच करणार हो होतो, म्हणजे हो त्याच्याबद्दल नाही. प्रिसाइजली. पण ह्याच्यासाठी मदत लागणार होती कारण ते काम खूप वाढणार होतं, तर Correct. ते मिळत नव्हते. आता जरा काही चांगले आर्टिस्ट यायला लागलेत, कारण मी जो काळ म्हणतोय तेव्हा फिगर ड्रॉइंगला थोडंसं दुय्यम दर्जा मिळत होता. आता तो Correct. पुन्हा थोडासा काही प्रमाणात तरी तो एस्टॅब्लिश होतोय असं मला वाटतं. करेक्ट. आणि एक्सप्रेशन वाईज पण आय थिंक बऱ्यापैकी इमॅजिनेशन पण आता रुंदावलंय, म्हणजे बरं. इंडियन कॉन्टेक्स्टनी आपण म्हणू, इंडिया की जिथे म्हणजे काय म्हणतात त्याला, टिपिकल फिगरचे रेशोज जे आहेत हं. तेही चेंज होताना दिसत आहेत, किंवा जसं जसं मार्वल पण आपल्याकडे बघायला लागली लोक, तिथनं ती ऍक्सेप्ट करायला लागली लोक की एखादं डीमन आहे किंवा बरोबर, अशा सगळ्या गोष्टी पण यायला लागल्या. पण म्हणजे मला एक त्यात थोडंसं हे वाटतं की इंडियन स्टोरीजचं मार्वलायझेशन होतंय. हा, तसं नाही व्हायला पाहिजे. हा, म्हणजे जर का मी आत्ताची कॅरेक्टर बघितली, राम बघितला, तर तो मार्वल कॉमिक्स मधनं आलेला राम वाटतो. तिथे शिवा बघितला, शिव, शंकर, तर तोही असं म्हणजे त्याचे 6 पॅक ऍब्स आहेत वगैरे, म्हणजे पण ते थोडंसं म्हणजे तुम्ही जर का हे बघितलं अमर चित्रकथा मधली कॅरेक्टर, त्यात एक भारतीयत्व आहे. पण आताच्या ह्याच्यात थोडंसं मला ते थोडंसं जर का आपण व्यवस्थित भारतीय वाटणं हे जे अजून चांगलं आणलं तर ठीक. नाहीतर मग आपण मार्वल कॉमिक्स बघतोय असंच एक फील येतो. काम उत्तम करतात, म्हणजे त्याच्याबद्दल माझं फक्त त्यातला जो म्हणजे चिंटू कसा आहे, हा आपल्या घराच्या शेजारी राहणारा प्रिसाइजली. कदाचित एखाद्याचं ड्रॉइंग थोडं कमी असेल, पण त्यातलं जो भारतीयत्व आहे ते आलं की खूप चांगलं वाटेल असं मला वाटतं. त्या दृष्टीने उगाचच मी आपलं हे एक नवीन आर्टिस्टना सल्ला देऊन गेलेलो आहे. नाही, पण तो खूप छान आहे. कारण की परत कसं आहे माहितीये का, मार्वल फॉलो करणं कम्पॅरेटिव्हली सोपं पण आहे, कारण इतकं आहे, इतकं बघता येतं. पण तुम्ही जो विचार मांडताय त्याच्यासाठी थोडं पॉज घ्यायला लागेल ना, बरोबर, कॅरेक्टर डिझाईन करताना, की अरे हा वाटतोय का, किंवा हा आपल्या बाजूचा राष्ट्रातला किंवा आपल्या बाजू शेजारचा कोणीतरी वाटतोय का, बरोबर, हे करणं त्या मानाने थोडंसं अवघड आहे. आपण वळूया आता थोडंसं सृजन आर्ट. तर तुमच्या जवळचा विषय नक्कीच असणार आहे तो. तर सृजन आर्ट विषय, कारण आय थिंक खूप कमी लोकांना याची माहिती आहे असं मला वाटतं. हो, बरोबर आहे, खूपच कमी लोकांना आहे. म्हणजे सृजन आर्ट काय आहे ते सांगतो. येस. की पहिलं तर जेव्हा मी ॲडव्हर्टायझिंग, मी माझी बायकोही माझ्याबरोबरच कॉलेजला शिकायला होती, ती पण आर्टिस्ट आहे. आम्ही दोघांनी एकत्रच कमर्शियल आर्ट हे केलं. त्याच्यानंतर चिंटू चालू होता, त्याच्याबरोबर ॲडव्हर्टायझिंग पण आमचं चालू होतं. पैसे उत्तम मिळत होते, पण एक अशी वेळ आली की आम्हाला दोघांनाही वाटायला लागलं की काम करताना मजा येत नाहीये ती ॲडव्हर्टायझिंगचं. याचं एक एक्झाम्पल देऊ शकाल? म्हणजे याचं एक्झाम्पल म्हणजे एक क्लायंट होता, मोठा क्लायंट होता. राईट. तर त्याचं पॅकेजिंग, आम्ही पॅकेजिंग डिझाईन्स वगैरे पण भरपूर केलेली आहेत. त्याला पॅकेजिंग डिझाईन्स करून हवं होतं. मग त्यांनी ब्रीफ जे असतं ते एकदम वेगळं पाहिजे, मार्केटमध्ये असं एकदम वेगळं काहीतरी पाहिजे, उठके असं चाललंय. त्याच्यानंतर आम्ही एक वेगळं डिझाईन केलं, ते सगळ्यांना आवडलं, त्यांच्या त्या टीम मधले वगैरे सगळ्यांना. अगदी फायनल, ओके आता हे फायनल करत आलो तेवढ्यात त्यांचा फोन आला की ते आमच्याकडे असं हे झालं की मार्केटमध्ये जो हे आहे ना, अमुक ब्रँड, तो एक मोठा ब्रँड, त्याचा लाल रंग आहे, तर आपण लाल रंग हे करावं का? अरे बापरे, लाल रंग. मग जवळजवळ त्या
दुसऱ्या ब्रँडची कॉपीच करायला केली. लावली आम्ही असं हे. हो. तर हे असं खूप फ्रस्ट्रेटिंग हे होतं. दुसरं म्हणजे सगळ्याच वेळा असं होतं असं नाही. पण जी मजा स्वतःचं स्वतंत्र काम करताना येत होती ती तेवढी नव्हती. म्हणजे माझं असंही अजिबात म्हणणं नाही की ॲडव्हर्टायझिंग मध्ये इतरांना मजा येत नसेल किंवा सगळीकडेच असं असतं. कारण ॲडव्हर्टायझिंग हे खूप क्रिएटिव्ह फील्ड आहे. पण आम्ही तिथे कुठेतरी एक हे होत नव्हतो, ॲडजस्ट होत नव्हतो. बरोबर. त्यामुळे म्हटलं की आपलं काहीतरी स्वतःचं करूया आणि त्यातनं एक लेझर टेक्नॉलॉजी मला कुठल्या तरी एका एक्झिबिशनमध्ये किंवा मित्रांनी मला एका ठिकाणी इंट्रोड्यूस करून दिली होती. तर ते लेझरचं काम बघताना असं वाटलं की यातनं आपण काहीतरी करू शकू. काय करू वगैरे काय माहिती नव्हतं. आणि मग वेगवेगळ्या माध्यमांवर प्रयोग करत होतो लेझरनी, कटिंग, एनग्रेव्हिंग वगैरे याचं. तर त्यात लाकूड हे माध्यम खूप इंटरेस्टिंग वाटलं. एकतर लाकडाचं स्वतःचं सौंदर्य आहे आणि लेझरनी कट करून त्याची लाकडातनं पेस्ट करून वेगवेगळ्या जातीची, थिकनेसची. बरं आम्ही काय स्वतः ठरवलं होतं की म्हणजे लाकडाचं एकूण स्टडी करत असताना असं लक्षात आलं की लाकडात अनेक रंगछटा आहेत वेगवेगळे. म्हणजे अगदी नॅचरली जांभळ्या रंगाचं लाकूड आहे, लाल रंगाचं लाकूड आहे, एकदम डार्क ब्लॅकच्या जवळ जाणारं लाकूड आहे, डार्क ब्राऊन ब्लॅक असं. ते एकदम लाईट आयव्हरी कलरच्या या जवळ जाणार. टेक्स्चर्स वेगवेगळी आहेत. तर म्हटलं ह्याचा वापर म्हणजे ही आपली पॅलेट, रंग आर्टिस्टची जशी पॅलेट असते तशी ही आपली पॅलेट आणि यातनं आपण चित्र तयार करूया. आणि मग आम्ही वेगवेगळ्या जातीची लाकडं, आता इथे आम्ही म्हणतोय म्हणजे मी आणि माझी बायको भाग्यश्री. तर ती आम्ही लेझरनी कट करून पेस्ट करून त्यातनं चित्र बनवली आणि लक्षात आलं म्हणजे युरेका म्हणतो आपण तसं की अरे हे माध्यम हे आहे, उत्तम आहे. आणि मग त्यातनं आम्ही अनेक डिझाईन्स करत गेलो. आम्ही असं ठरवलं की आपल्याला जे आवडतं ते आपण करू, लोकांसमोर ठेवू, त्यांना जर का आवडलं तर ते घेतील. बरोबर. या पद्धतीने आम्ही त्या कलेकडे बघितलं आणि जेव्हा ते लोकांसमोर आलं तर खूप चांगला प्रतिसाद मिळायला लागला. म्हणजे संपूर्ण भारतभरातनं आम्हाला ऑर्डर्स यायला लागल्या आणि ते उत्तम सुरू झालं. म्हणजे तेही वाढत गेलं असं तो एकूण हे आहे. म्हणजे त्यात अर्थात हे जे आम्ही डिझाईन केलं प्रॉडक्ट, ह्याला इतके वर्षाचं ॲडव्हर्टायझिंगचं जे माझं अनुभव होता त्याचा खूप उपयोग झाला. इतक्या वर्षाचा अनुभव, म्हणजे त्याचं आम्ही पॅकेजिंग स्पेशल वेगळं डेव्हलप केलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ते या ॲडव्हर्टायझिंगच्या अनुभवातनं. आणि त्यामुळे मी ॲडव्हर्टायझिंगला हे नाहीच करत की कमी लेखतच नाही, पण ती जी मजा, काम करताना मजा येणं जे आहे ते जेव्हा तुमचं कमी व्हायला लागतं तेव्हा, आणि चिंटू सारखं करताना मला आनंद मिळतच होता. आता हा डबल आनंद. प्रिसाइजली. स्वतः हे किती वर्ष तुम्ही करताय सृजन आर्ट? हे 2007 साली सुरू केलं. क्या बात आहे. म्हणजे त्यालाही जवळपास 15-16 वर्ष, 15 झालीच वर्ष. आणि अनेक मोठ्या मान्यवर लोकांपर्यंत ते गिफ्टिंगच्या स्वरूपात किंवा त्यांनी विकत घेतले किंवा असं, म्हणजे रतन टाटा असतील, मोदीजी असतील, सचिन तेंडुलकर, राजसाहेब ठाकरे, बरेच मान्यवर लोक, अनेक जण ते घेतात गिफ्टिंगसाठी. त्याचा खूप चांगला एक्सक्लुझिव्ह गिफ्टिंगसाठी. कारण अनेक कंपन्यांमध्ये कसं असतं की कोणतरी परदेशातनं येणार असतो किंवा इथलंच कोणतरी मोठा एखादा CEO किंवा चेअरमन वगैरे येणार असतो. तर त्यांना गिफ्ट काय द्यायचं? कारण तुम्ही किती महागातलं घड्याळ दिलं किंवा त्यांच्या दृष्टीने तसं काही त्याचा एवढा हे नसतं. तर हा आर्ट पीस आहे, की ज्याला काय म्हणतात, प्राइस टॅग नसलेली एक आर्ट पीस आणि युनिक आहे. बरोबर. या पद्धतीचं. आणि यातली जी लाकडं आम्ही याचे पूर्ण फ्रेम करतो, पण लाकडं जी असतात त्याला आम्ही पॉलिश वगैरे करत नाही. त्यामुळे एक रॉ वूडचं नैसर्गिक सौंदर्य. त्याच्यामध्ये लेयर्स पण तुम्ही भरपूर लेयर्सचा वापर करून आणि वेगवेगळ्या थिकनेसचा वापर करून आम्ही ते कमाल सगळं हे केलेलं आहे. आणि जवळ 300 पेक्षा जास्त डिझाईन्स आहेत आमची आणि पूर्ण उत्तम त्याला प्रतिसाद आहे. क्या बात आहे सर. आपला वेळ चांगला चाललाय गप्पा मारताना, पण माझं थोडंसं वेळेकडे पण लक्ष द्या. आपण मे बी आपण एखादा राऊंड 2 पण करू, मला आवडेल. अगदी.
एका शेवटचा प्रश्न घेऊ, थोडा आर्टिस्ट. राऊंड 2 मध्ये जरा अडचणीचे प्रश्न मला विचारायचं वगैरे असं. नाही तसं नाही, अडचणीचे नाही, उलट छान गप्पा, फ्लुइडिटी मला आवडते. तर आपण थोडं तुमच्या वेळेचा रिस्पेक्ट ठेवून मी एक लास्ट प्रश्नाकडे येतो, जो थोडा आर्टिस्ट फोकस्ड आहे. एक पुण्यामधलीच आर्टिस्ट आहे सायली बगली. तर तीही पॉडकास्टवरती आली. काल मी सहज तिला मेसेज केला की सर येणार आहेत, तर तुला काही प्रश्न आहे का. तर तिची एक फार छान सिरीज आहे मैत्रा. तिची मुलगी आहे जी मैत्राच्या गोष्टी असं ती करते. बरोबर. तर तिने एक मस्त प्रश्न विचारला. आय थिंक आपण त्यांनी एंड करूया, कारण तो आर्टिस्टसाठी खूप भारी आहे की एक शैली इतके वर्ष करताना त्याच्याबरोबर कम्फर्टेबल कसं होत गेलात तुम्ही, आणि जेव्हा एखादा आर्टिस्ट ही शैली एखादी फॉलो करतोय, त्यांनी त्याच्या कामाचं मोल कसं ठरवावं. कार्टून मध्ये तर अवघड आहे बरोबर मोल बिल ठरवायला. आता शैलीचं बघाल तर ऍक्च्युली चिंटूच्या आधी माझी शैली थोडी वेगळी होती. म्हणजे माझे थोडंसं बारीक रेषा असायच्या. म्हणजे माझ्यावर वसंत सरवटेंचं पण बऱ्यापैकी इम्प्रेशन होतं, कारण मला आवडायची ती चित्र. कॉपी नाही केली, पण ते एक इन्स्पिरेशन होतं. तर तो हे होतं. पण जेव्हा चिंटू करायचं ठरवलं तेव्हा एक लक्षात आलं की वर्तमानपत्र हे माध्यम आहे. मग त्याचं प्रिंटिंग त्यावेळी तर ब्लॅक अँड व्हाईट होतं वगैरे, त्यामुळे एक सिम्पल रेषा, ठसठशीत रेषा ही पाहिजे असं एक वाटत होतं. आणि अर्थात ही स्टाईल मी बालभारतीच्या पुस्तकांना वापरायला लागलो होतो. तर इथेही ती स्टाईल योग्य होईल. अतिशय कमीत कमी रेषात, म्हणजे चिंटूमध्ये जर का बघितलं तर कमीत कमी रेषात तुम्हाला ते हे करायला मिळतं. तर त्या कमीत कमी रेषात करून ती मग अजून डेव्हलप होत गेली स्टाईल, की अजून रिफाईन. म्हणजे सुरुवातीला मी रोटरिंग म्हणून जे पेन असतं की त्याची इव्हन थिकनेसची लाईन असते, तर ते वापरत होतो. पण आमचेच एक सर कॉलेजमधले बाबू उडपी म्हणून, ते मला जेव्हा भेटायचे ते म्हणायचे की अरे तू थोडी थिकतीन रेषा वापर. म्हणजे कॉलेज संपल्यानंतर सुद्धा हे सर बाबू उडपी, तर ते मला कायम सांगायचे की बघ कुरकुरेल वापरून बघ वगैरे. आणि ते वापरायला लागल्यावर मला ते लाईनची गंमत कळायला लागली. म्हणजे अनइव्हन थोड्याशा, अनइव्हन थोडा थिक थिन, म्हणजे वळणावर थोडी थिन होते किंवा थिक होते असं हे केलं. तर ते करायला लागल्यावर ती अजून थोडीशी हे झाली. त्याच्यानंतर जसं मी सांगितलं की ॲनिमेशन शिकल्यावर अजून त्याला एक राऊंडिटी आली. हा ग्रॅज्युअल हे असतो, किंवा जरा अँगलचा वापर पण अजून जास्त चांगल्या पद्धतीने व्हायला लागला. किंवा पूर्वी बॉक्स पूर्ण तिन्ही बॉक्स असे बंद असायचे, तर एखादा बॉक्स मी ओपन ठेवायला लागलो, किंवा ओव्हरलॅप करणं, किंवा त्यातल्या ज्या गमती जी आहेत चित्रातनं ग्राफिकली थोडंसं बघायला लागलो. फक्त ते ओव्हरडू नाही केलं, कारण हा अतिशय जसं की सहजता जी पाहिजे तर तो एक ठेवला होता. तर ही शैलीच्या बाबतीत आहे, आणि ती मग डेव्हलप करत गेलो. आता सुद्धा जी आहे, कदाचित पुढे अजून काही वाटलं तर अजून त्यात थोडं हे होईल, की जसं की कॉम्प्युटरवर काढून हे करायला लागलो कलरिंग, तर तेव्हा शॅडोज वगैरे टाकणं हे हळूहळू तेही सटल. म्हणजे आम्ही असाही एक ऑप्शन असतो की पूर्ण फिगरलाही 3 डायमेन्शनल शॅडो द्यायची वगैरे, काम वाढवायचं. पण तो अननेसेसरी काम वाढवले. हा शब्द मला खूप आवडला, काम वाढवायचं. अननेसेसरी. कारण की बऱ्याचदा म्हणजे आर्टिस्टच्या डोक्यातला हा गोंधळ नक्कीच असतो की आपल्याला असं वाटतं हे छान करतोय तर हे अजून करू. आणि मग जेव्हा ते वर्षातनं रोज करायची वेळ येते तेव्हा असं वाटतं की अरे यायला उगाचच ह्याच्यात हे टाकलं. कुठे थांबायला पाहिजे, हे पण खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याचदा अशा काही छोट्या छोट्या गोष्टी म्हणावी तितकी व्हॅल्यू ऍड करतातच असं नाही. बरोबर आहे. आणि त्याच्यात जर आपले 2 तास जास्त जात असतील तर तो बॅलन्स पण आहे. बरोबर. आणि तो शेवटचा तिचा प्रश्न, मोल कसं ठरवायचं हा व्यंगचित्रकारांच्या बाबतीत खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही पेंटिंगच्या बाबतीत कदाचित मोल ठरवू शकता, बरोबर, पण व्यंगचित्रकारांना अजून तेवढं मोल मिळालेलं नाहीये असं मला वाटतं. अर्थात वी वेअर लकी, म्हणजे
आम्हाला सकाळ किंवा याच्याकडनं चांगलं हे मिळालं, इतर व्यंगचित्रकारांच्या मानाने चांगलं हे मिळालं. तर मला वाटतं की आपणच आपलं कॅरेक्टर असं तयार करायचं की त्याचं स्वतःचं एक मोल निर्माण व्हायला पाहिजे. क्या बात आहे. तरच पुढे त्याला मग आता, आणि जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा ऑप्शन्सच इतके कमी होते. आता तुम्हाला खूप ऑप्शन्स आहेत. म्हणजे हे जे सोशल मीडिया वगैरे तुम्ही पॉप्युलर करू शकता. बरोबर. मग आता इथे तुमचा व्यावसायिक पण जागा व्हायला लागला पाहिजे. म्हणजे जसं तिने विचारलं की ती एक हे स्वतःचं कॅरेक्टर तयार केलंय वगैरे, ते कसं पॉप्युलर करता येईल, आणि त्या पॉप्युलर केल्यावर त्याचे काही प्रॉडक्ट्स ती म्हणजे आता तिला सोशल मीडियावरनं आता मिळेल का मला माहित नाही, कारण आता मी थोडासा त्यात अडाणी आहे. माझी मुलगी आहे तन्वी, तीच बघते माझं सोशल मीडियाचं. पण ती काही प्रॉडक्ट्स निर्माण करू शकेल की जे त्या कम्युनिटीला आवडतील वगैरे, अशा ह्याच्यातनं मग ते आर्थिक हे होते. त्याचबरोबर तिला काही पुस्तकं वगैरे, मग पुस्तकांची रॉयल्टी, ह्याच्यातनं पैसे मिळवता येतील. पण एखादं व्यंगचित्र कुठल्या पेपरला, मॅगझिनला देऊन फार पैसे मिळतील असं मला वाटत नाही. तर तो सगळा विचार करून, कमर्शियल विचार करून, कारण तो थोडासा काय म्हणतात कच्चा विषय पण असतो बऱ्याच आर्टिस्टचा. बरोबर. आणि कॉम्प्लिकेटेड आहे तो, म्हणजे तुम्हाला खूप त्याच्यावर विचार करावा लागतो. करेक्ट. कारण असं काय म्हणतात ग्रॅज्युअली आपण पैसे वाढवत जाऊ असाही भाग होत नाही. बरोबर. त्यामुळे एकदा तुम्ही एखादी गोष्ट कमिट केली की त्या प्राइसला तुम्हाला विकावी लागते, नंतर त्याचा त्रास होतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. बरेच प्रश्न अजून दिसत आहेत माझ्याकडे पेंडिंग, कारण मी जे लिहिलेत ते आपण बोललोच नाही, पण मजा आली. आणि चिंटूसाठी आणि इतर सगळ्या कामांसाठी खूप खूप शुभेच्छा. आय गेस लिसनर्सना हा पॉडकास्ट नक्कीच आवडेल, आणि तुम्ही खरंच खूप मनापासून गप्पा मारल्यात, वेळ खूप दिलात, त्यासाठी खूप खूप थँक्यू. धन्यवाद. पुन्हा एकदा बोलावल्याबद्दल आभार मानतो, आणि पुन्हा बोलवशील अशी आशा करतो. अरे नक्की, राऊंड 2 आपण डेफिनेटली करूया, कारण गप्पा मारायला मला नक्कीच आवडेल. क्या बात आहे. ओके मंडळी, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा. म्हणजे राऊंड 2 हवा आहे का हेही कळवा, म्हणजे लगेच आपण सरांना फीडबॅक देऊ. नक्की कळवा. क्या बात आहे. तर भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत राम राम.